हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण ICDS कायदे याच्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत आणि ICDS कायद्यावरचा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा अंगणवाडी मुख्य सेविका यासाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ई बुक विकत घ्या। सिलेबसनुसार सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। फक्त चालू घडामोडी नाही आहे, चालू घडामोडी सोडून बाकी सर्व म्हणजे ICDS योजना व कायदे, संगणक, त्याच्यानंतर पोषण आहार, ही सर्व आणि इतरही जे विषय आहेत त्या सर्वांची माहिती यामध्ये व्यवस्थित दिलेली आहे। पहिला प्रश्न आहे, हुंडा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर हुंडा प्रतिबंधक कायदा हा जो आहे ना, हा 1961 मध्ये या वर्षीचा आहे। म्हणजे 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा झालेला आहे आणि या कायद्यानुसार हुंडा घेणे व हुंडा देणे हा गुन्हा आहे। त्याच्यानंतर कौटुंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर कौटुंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षण कायदा हा 2005 या वर्षीचा आहे। म्हणजे हा कायदा 2005 या वर्षी झाला। आणि मग कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय? तर त्या महिलेला कुटुंबामध्ये शारीरिक मानसिक जो छळ होतो त्या सर्वांचा समावेश हा कौटुंबिक हिंसाचारामध्ये होतो। त्याच्यानंतर महिला व सभ्य प्रवर्तन प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर महिला व सभ्य प्रवर्तन प्रतिबंध कायदा हा 1986 या वर्षाचा आहे। म्हणजे तो 1986 मध्ये झालेला आहे। अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा हा 1956 या वर्षीचा आहे। आता अनैतिक व्यापार म्हणजे काय? तर एखादा महिला असेल किंवा पुरुष असेल तर एका देशातून दुसऱ्या देशात जाणार असतील तर पण ते कायदेशीररित्या गेले नाही किंवा पैसे घेऊन एखाद्या मुलीची विक्री वगैरे झाली तर या सर्वांचा समावेश हा या अनैतिक व्यापारामध्ये होतो। त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, हुंडा प्रतिबंध कायद्यामध्ये कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आली? तर हुंडा प्रतिबंध कायद्यामध्ये 1986 या वर्षी सुधारणा करण्यात आलेली आहे। अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यामध्ये कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आली? तर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यामध्ये 1986 या वर्षी सुधारणा करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? तर राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम हा 1990 या वर्षी संमत झालेला आहे। राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही 31 जानेवारी 1992 या दिवशी झालेली आहे। म्हणजे तुमच्या लक्षात आले का की राष्ट्रीय महिला आयोगाचा जो अधिनियम आहे तो 1990चा आहे। म्हणजे राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 नुसार 31 जानेवारी 1992 या दिवशी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झालेली आहे। राष्ट्रीय महिला आयोगामध्ये अध्यक्ष व इतर किती सदस्य असतात? तर राष्ट्रीय महिला आयोगामध्ये एक अध्यक्ष असतो आणि इतर 5 सदस्य असतात। म्हणजे अध्यक्षासह 6 जण झाले, पण अध्यक्ष सोडून इतर 5 सदस्य असतात। राष्ट्रीय महिला आयोगाचा 24x7 म्हणजे 24 तास आणि संपूर्ण आठवडाभर चालणारा हेल्पलाईन नंबर कोणता आहे? तर राष्ट्रीय महिला आयोगाने कंटिन्यू म्हणजे 24 तास चालणारा जो हेल्पलाईन नंबर आहे तो आहे 78 27 17 01 70 ड हे त्याचं उत्तर आहे। मोबाईल नंबरच आहे तो। कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायदा हा 2013 या वर्षीचा आहे। आता ज्या महिला वर्किंग वुमन आहेत म्हणजे कामाला जातात तिथे सुद्धा त्यांचं मानसिक आणि शारीरिक छळ होऊ शकतो, सेक्शुअल हॅरॅसमेंट त्यांची होऊ शकते। मग तिथे त्यांना संरक्षण मिळावं यासाठी विशाखा समिती वगैरे असतात पहा, आणि मग तिथे तुम्ही ती कंप्लेन वगैरे करू शकता। तर त्यासाठीच हा कायदा केलेला आहे की ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांना कामाच्या ठिकाणी सुद्धा कोणताही त्रास झाला नाही पाहिजे, हा या कायद्याचा हेतू आहे। कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायदा कधीपासून लागू झाला? तर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायदा हा 9 डिसेंबर 2013 या दिवसापासून लागू झालेला आहे।
कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायदा कधी संमत झाला? तर हा कायदा 23 एप्रिल 2013 या दिवशी संमत झाला. म्हणजे तुमच्या लक्षात येते का, कायदा संमत झाला 23 एप्रिल 2013, पण लागू कधी झाला किंवा अंमलबजावणी कधीपासून झाली? तर 9 डिसेंबर 2013 या तारखेपासून अंमलबजावणी झालेली आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक संस्था किंवा कंपनी मालकाला एक अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावी लागते. या समितीमध्ये कमीत कमी किती सदस्य असतात? तर त्या कंपनीमध्ये किंवा संस्थेमध्ये जे अंतर्गत तक्रार समिती स्थापन केलेली असते ना, किंवा विशाखा समिती म्हणून प्रसिद्ध आहे, तर त्यामध्ये कमीत कमी 10 सदस्य असतात. पहा, कमीत कमी 10, मग 10पेक्षा जास्त कितीही चालतात, पण कमीत कमी 10 सदस्य असावेत. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायद्यानुसार सरकार बाह्य तक्रार समिती, जिला स्थानिक तक्रार समिती असं म्हणतात, म्हणजे 2 समित्या स्थापन होतात बरं. एक आंतर तक्रार समिती म्हणजे त्या संस्थेमध्ये स्थापन झालेली, जिलाच विशाखा समितीसुद्धा म्हणतात, आणि एक शासनामार्फत बाह्य तक्रार समिती स्थापन केली जाते, जिला स्थानिक तक्रार समितीसुद्धा म्हणतात. तर या समितीची रचना कशी आहे? तर ही जी बाह्य तक्रार समिती किंवा स्थानिक तक्रार समिती आहे, त्यामध्ये एक अध्यक्ष असतो, 3 सदस्य असतात आणि एक संरक्षण अधिकारी असतो. म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व. त्याच्या पुढे पहा आता, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायद्याची अंमलबजावणी सुकर करण्याची आणि देखरेख ठेवण्याची जबाबदारी कोणावर टाकण्यात आली आहे? तर ती जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांवर टाकण्यात आलेली आहे. तर त्याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायद्यानुसार स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशींवर संस्था, कंपनी मालक किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी किती दिवसांच्या आत कृती करणे आवश्यक असते? मग ह्या ज्या अंतर्गत समिती असेल किंवा बाह्य समिती असेल, या समित्यांमध्ये जर एखाद्या महिलेने तक्रार केली तर 60 दिवसांच्या आत त्या तक्रारीवर कृती करणे आवश्यक असते, असं बंधनकारक आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायद्याची अवज्ञा करणाऱ्या संस्था किंवा कंपनी मालकावर किती रुपयांपर्यंतचा दंड आकारला जातो? तर तो दंड 50,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जातो. 50,000 हे त्याचं उत्तर आहे. महिलांवरील छळाची तक्रार नोंदवण्यासाठी 24 जुलै 2017ला महिला व बालविकास मंत्रालयाने कोणती ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन यंत्रणा सुरू केली आहे? तर त्या यंत्रणेचं नाव आहे सी-बॉट्स, हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पहा, सी-बॉट्सचा फुल फॉर्म सांगा. तर सी-बॉट्स म्हणजेच सेक्शुअल हॅरॅसमेंट इलेक्ट्रॉनिक बॉट्स असा त्याचा फुल फॉर्म आहे. जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ई-बुक विकत घ्या. संपूर्ण सिलेबस यामधून तुमचा कव्हर होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.